आमच्या हातात एक दाखवलेलं आहे. थोडंसं लांब घ्या ना, शहरावर येतो ते लाईट. लोकशाही पद्धतीने निवडणूक हे आमचं मत आहे. आज संविधानाने जे अधिकार दिले 2 दिवसापासून प्रचंड पैसा पुणे शहरात वाटतायत. आम्ही गप बसलो जाऊ द्या, पण आज दिवसभर आपण बघितलं असेल तर अनेक झोपडपट्ट्यामध्ये या हद्दीमध्ये आमचे नितीन कदम असतील, अभय साजेड असतील, अशोक हरनाळ असतील आणि अनेक कार्यकर्ते आमचे ब्लॉक अध्यक्ष असतील यांनी 2 तासापासून तक्रार देऊन सुद्धा पोलीस खात्याने त्यांना कुठलंही उत्तर दिलं नाही. त्यांनी दिलेली तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. कार्यकर्त्यांचे सातत्याने फोन येत होते आणि हे फोन येताना कोणच लोकशाहीला हत्या करण्याचं काम हे पैसे ज्या पद्धतीने झोपडपट्टीमध्ये गुन्हेगार आणि आजी माजी नगरसेवक पालकमंत्री पुणे शहरामध्ये पैसे वाटतात आणि करोडो रुपये पोलिसांच्या समोर वाटले जातात. पोलीस याला काही सुद्धा कारवाई करत नाही आणि पोलिसांना आम्ही सांगून सुद्धा पोलिसांकडे 2-2 तास बसून सुद्धा ज्यांच्या नावाची तक्रार केली ते उलट इथं फेसबुक करून निघून जातात आणि मग आम्हाला लोकशाहीमध्ये शेवटचा आधार रस्त्यावरून बसतं. आणि या भारतीय जनता पार्टीने आम्हाला रस्त्यावर बसवण्याचं काम या देशाच्या जनतेला केले. हा हरामचा पैसा, जनतेचा चोरलेला पैसा, ह्याच्या जीवात त्यांना निवडणुका जिंकायच्यात. ही जनता आम्ही सहन करणार नाही. निवडणुका येतील जातील, पण अशा पद्धतीच्या निवडणुका आम्ही होऊन देणार नाहीत. हा आमचा लोकशाहीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आमचं संविधान टिकवण्याचं काम आम्ही या रस्त्यावरून करणार आहे. गंभीर आरोप केले. पोलिसांच्या संरक्षणात पैसे वाटले जातात, पोलीस काही कारवाई करत असं त्यांचं म्हणणं आहे. पोलिसांची प्रतिक्रिया काय? नाही, असं काही नाहीये. त्यांची ज्यावेळेला कंप्लेंट आलेली होती त्यावेळेला मी स्वतः पीआयना सांगितलेलं होतं आणि पीआय स्वतः त्याच्या वस्तीमध्ये जाऊन आलेले होते. तिथं असं कोणताही प्रकार त्यावेळेला आढळून आलेला नाहीये. त्यांची कंप्लेंट आहे, त्या बाबतीत काही पुरावे मिळाले तर आम्ही नक्कीच त्याच्यावरती तपास करून कारवाई करू शकतो. नाही, त्यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीये. पण बराच वेळ इथं बसले, त्याचं मागणी काय नाही. त्यांचं म्हणणं आहे की कारवाई करा, समोरच्या लोकांना स्थानबद्ध करा. असं इलिगली कुणाला स्थानबद्ध करता येऊ शकत नसतं. विनाकारण ते म्हणतात म्हणून आम्ही कुणाला आणून थांबवू शकत नाही. तसे जर आम्हाला पुरावे मिळाले तर नक्की आम्ही कारवाई करू. मॅडम, त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी पुरावे दिले आहेत, काही व्हिडिओज त्यांनी देखील माध्यमांना दिलेले आहेत, त्यामध्ये नाही, माध्यमांनी जर असतील तर ते पुरावे माध्यमांनी आम्हालाही द्यावे. आम्ही त्याचा तपास करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करू. त्याचा आपण लगेच पैसे पॉकेटला ते त्यांचे लोकांनीच वाटलेले आहेत असं म्हणू शकत नाही. वी हॅव टू प्रूव्ह दॅट की ते त्यांनी दुसऱ्यांनी ज्यांच्याबद्दल त्यांचा आरोप आहे त्यांनी वाटले ते प्रूव्ह करणं पण गरजेचं आहे. तक्रार आली का निवडणूक अधिकारी? काही नाहीये, तशी कोणती रीतसर तक्रार नाहीये. त्यांनी आम्हाला एखादं ऍप्लिकेशन द्यावं, त्यांच्याकडे काय पुरावे असतील ते द्यावे. ते पुरावे व्हेरीफाय करून योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करू शकतो. समोर सगळे मैडम, हिंदी कि ये जो दंगे का आरोप लगा रहे हैं उनकी तरफ से पैसे लेके बैठे हुए, क्या वजह आप लोग शिकायत नहीं दे रहे? ऐसी कोई बात नहीं. जब उनकी शिकायत आई थी तो मेरे सीनियर पीआई वहां पर गए थे, उन्होंने चेक किया था. उस टाइम पे वहां पर कुछ नहीं मिला था और अभी भी हम उनको बोल रहे हैं कि अगर उनके पास कुछ एविडेंस है तो वो दे सकते हैं, एप्लीकेशन दे सकते हैं, उस पर इंक्वायरी करके हम जो भी लीगल एक्शन है वो ले सकते हैं. लॉ एंड ऑर्डर सिचुएशन बिगड़ रही है, बड़े पैमाने पर कार्यकर्ता खड़े नहीं बिगड़ सकती. हम कंट्रोल में रखेंगे. कौन से एरिया से आपको खबर मिल पा रही है? अभी वो तो हर जगह की बात बोल रहे हैं.